जेव्हापासनं समाज बनलाय तेव्हापासनं गुन्हे घडतात. इतिहासाच्या पानांमध्ये असे अनेक गुन्हे घडलेत. आजची गोष्ट ही 100 वर्ष जुनी गोष्ट आहे. 1925 मधल्या मुंबईत भारतातल्या अर्लिएस्ट नोन ट्रू क्राईम केसेसपैकी एक. ही गोष्ट अशी आहे ज्याने एका व्यक्तीचा जीव आणि एका राजाचं सिंहासन दोन्हीही गमावलं. ही गोष्ट आहे मुंबईमधल्या 1925 सालच्या बावला मर्डर केसची. आपली गोष्ट सुरू होते 12 जानेवारी 1925 मध्ये. संध्याकाळी साधारण 7-7:30 वाजलेले आहेत आणि मुंबईमधल्या मलबार हिल नावाच्या एरियामध्ये एक गाडी रस्त्यावरनं भरधाव वेगामध्ये जाते. आत्ताच तू बघितलंस तरी तो मलबार हिल एरिया हा तसा खूपच फॅन्सी आणि खूपच सेक्लुडेड असा एरिया, एकदम इलिट क्लास राहणारा. करेक्ट एकदम. आणि त्यामुळे तसंही संध्याकाळी तिथे रस्त्यावर फारशी रहदारी नसते. तर 1925 साली 100 वर्ष आधी तर अजिबातच रस्त्यावर, इनफॅक्ट गाड्या ही गोष्ट सुद्धा तेव्हा इतकी कॉमन नव्हती. पण साधारण 7-7:30 वाजता बऱ्यापैकी काळोख आणि प्रचंड शांतता या दोन्ही गोष्टींना छेद देत 2 गाड्या ह्या रस्त्यावरनं जात असतात. एक गाडी पुढे आणि दुसरी गाडी त्याचा पाठलाग करत असते. पहिली जी गाडी असते ती काळ्या रंगाची स्टुडर बेकर नावाची गाडी आणि तिचा अगदी क्लोज पाठलाग करणारी लाल रंगाची मॅक्सवेल नावाची गाडी. आता ही लाल रंगाची गाडी खूप भरधाव वेगामध्ये काळ्या गाडीच्या अगदी जवळ येते आणि तिला ओव्हरटेक करून बंप करते. त्या दोन्ही गाड्यांची धडक होते. धडक झाल्या लोकांना सुरुवातीला हळूहळू जी कोणी लोकांना हा आवाज येतो गाड्यांच्या भरधाव वेगात येण्याचा किंवा धडक होण्याचा, ते आपापल्या घरातनं किंवा जिथे कुठे गल्ल्यांमध्ये असतील तिकडनं काही बाहेर येतात, ज्यांना वाटतं की हा एक ऍक्सिडेंट आहे. अर्थात तिकडे गाड्या जेव्हा नॉर्मलाइज नव्हत्या तिथे ऍक्सिडेंट ही सुद्धा त्यांच्यासाठी आउट ऑफ द ब्लूच गोष्ट होती. पण तरीही त्यांना असं वाटलं की हा एक कॉमन नॉर्मल ऍक्सिडेंट आहे. पण ज्या क्षणी त्या दोन्ही गाड्यांची धडक झाली आणि दोन्ही गाड्या थांबल्या त्या क्षणी ह्या लाल गाडीमधनं 4 हत्यारं धरलेले पुरुष बाहेर आले. आणि हे त्या काळ्या गाडीमधल्या लोकांना धमकी देऊन बाहेर बोलवत होते. त्या काळ्या गाडीमध्ये होते मुमताज बेगम, अब्दुल कादर बावला आणि अब्दुल कादर बावलाचं सेक्रेटरी. आता ह्या माणसांच्या हातामध्ये पिस्तुलं, सुऱ्या, कुकरी, मोठे चाकू, तलवारी सदृश गोष्टी, अशी अनेक हत्यारं होती. आता हा पिस्तूलवाला माणूस गोळी झाडून त्या अब्दुल बावलाला बाहेर बोलवण्याच्या प्रयत्नात होता. ह्या सगळ्यांचं एकच गोल असं होतं की दार उघडून त्या मुमताज बेगमला आपल्याबरोबर पळवून घेऊन जाणं. पण तेवढ्यात तिथे तिसरी गाडी आली सुदैवानी, ज्याच्यामध्ये 4 ब्रिटिश आर्मी ऑफिसर्स होते. एक मी बातमी ह्याच्याबद्दल वाचत होते तेव्हा मला असं कळलं की ते तिकडे असणं हे त्या दिवशी एक ऍक्सिडेंट होता. ते कुठेतरी गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळायला गेलेले आणि तिकडनं आपल्या क्वार्टर्समध्ये कुलाब्याला ते चाललेले होते, पास करत होते आणि ते रस्ता चुकले म्हणून ते त्या लेनमध्ये त्यावेळेला पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी हातापायी झाली. त्याच्यामध्ये एक ऑफिसर होता जॉन सेगार्ड नावाचा, त्याला ही गोळी त्या पिस्तूलवाल्याची चाटून गेली. पण त्यांनी त्या अर्थात मिलिटरीवाले प्रिसिजन असलेले माणसं होती, त्यांच्याकडे गोल्फ खेळून आल्यामुळे त्या गोल्फ हे होत्या स्टिक्स, त्यांनी हल्ला करून किंवा आपल्या टॅक्टिक्स वापरून त्यांनी कसं बसं त्या माणसानं ओव्हरपॉवर केलं. ज्याच्याकडे पिस्तूल होती त्या माणसाला पकडून ठेवलं, पण त्याला सोडून बाकीची माणसं पळून गेली. पण हे झटापटी चालू असतानाही त्यांचं गोल एकच होतं की काहीतरी करून या मुमताज बेगमला पळवून घेऊन जायचं. पण जसं त्यांना कळलं की हे आर्मी ऑफिसर्स आहेत आणि आता आपली शक्ती कमी पडते, तसं ज्या माणसाला पकडलेलं त्या माणसाला तिकडे सोडून देऊन बाकीचे लोकांनी तिकडनं पलायन केलं. आणि अगदी फिल्मी स्टाईलमध्ये हे सगळं घडल्यानंतर तिकडे पोलीस येऊन दाखल झाले. पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अब्दुल कादर बावला याचा मृत्यू झालेला आहे. आता इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. पण हे सगळे लोक कोण होती? मुळात ही मुमताज
कोण होती ह्याची स्टोरी मी आता तुला सांगते. आपली गोष्ट मुमताज बेगमच्या इतिहासात आपल्याला घेऊन जाते, जिचा दरबारी संगीत गाणाऱ्या घरामध्ये जन्म झालेला होता. तिची आई ही खूप फेमस कोर्टिझन म्हणतो तशी होती, ज्यांचं नाव वजीराबाई. आणि त्या काळामध्ये अनेक राजांची संस्थानं होती वेगवेगळी भारतामध्ये, आणि त्या संस्थानांमध्ये अनेक आर्टिस्ट हे राजाश्रयाला असायचे. मग ते आपली कला सादर करणं किंवा पण ते त्या राजावर पूर्णपणे अवलंबून असायचे. आणि त्या काळातली प्रसिद्ध कोर्टिझन असलेली ही वजीराबाई. आता जसजशी मुमताज थोडी मोठी होत होती, तिच्या आईने तिला हैदराबादमध्ये गायन आणि नृत्याच्या शिक्षणासाठी पाठवलं. आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी तिला राजाश्रय मिळाला इंदोरच्या राजघराण्यामध्ये. इंदोरचे तेव्हाचे महाराज तुकोजीराजे होळकर तिसरे यांच्या दरबारामध्ये. हळूहळू तिची कलेमुळे ते राजे नक्कीच इम्प्रेस झाले आणि त्यांची मर्जी तिच्यावर वाढायला लागली. आणि ऑलमोस्ट ती आता हळूहळू त्यांची मिस्ट्रेस झाल्यासारखी त्यांच्या सोबत राहत होती. तिच्यासाठी त्यांनी त्या महालाच्याच आवारामध्ये एक जनानखाना उभा केलेला. पण कुठेतरी हे प्रेम नसून हे ऑब्सेशन होत होतं, कारण ती त्या घरामध्ये फ्री नव्हती, तर ती एक कैदी असल्यासारखी मुमताज तिकडे, म्हणजे त्यांची बंदी असल्यासारखी. सो ती त्यांच्याच कैदेत असल्यासारखी होती. हळूहळू त्यांचं प्रेम विरत गेलं आणि ऑब्सेशन वाढत गेलं. ह्या सगळ्यामध्ये तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर आडकाठी करणं, तिला काहीही कुठेही फ्रीली जाऊ न देणं, त्या घरीच कोंडून ठेवणं, सतत तिच्यावर नजर, प्रत्येक छोट्या छोट्या ऍक्शनवर नजर ठेवणं, अशा पद्धतीने तिला तिकडे वागवलं जात होतं. 1922 मध्ये तिने एकदा पळून जायचा प्रयत्न करावा असा तिच्या डोक्यात विचार आला, पण तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्या राजांपासून तिला दिवस गेलेले आहेत. अरे बापरे. आणि 1922 मध्येच इनफॅक्ट तिची तिथल्याच एका लोकल नर्सिंग होम मध्ये डिलिव्हरी सुद्धा होते. आणि एका मुली अर्भकाला ती जन्म देते, पण जन्म झाल्या ती दाई असते, ती त्या बाळाला घेऊन जाते आणि तिला एवढं कळतं की तू एका मृत बाळालाच जन्म दिलायस, स्टील बॉर्न. तिने नंतर जे स्टेटमेंट दिलं कोर्टासमोर, ज्याच्यात तिने असं म्हटलं की तिला खात्री आहे की ते बाळ जिवंत होतं आणि मेलेलं नव्हतं. अरे बापरे. म्हणजे हे राजाचं तरी काही असणार, पण हे अजून कुठेच सिद्ध झालं नव्हतं. पण तिला खात्री होती की तिने स्टील बॉर्न बाळाला जन्म दिला नव्हता. मग परत तिच्यावर हे अत्याचार या पद्धतीचे सुरूच होते 1924 पर्यंत. 1924 मध्ये तिने परत एकदा पळून जायचा निर्णय घेतला, पण ह्या वेळेला फक्त पळून न जाता तिने राजाला ठामपणे सांगितलं की तू हे कर, नाहीतर मी पळून जाईन. पण राजाने मॅग्नॅनिमिटी दाखवून तिला त्या राजमहालातनं निघून जाण्याची परवानगी सहज दिली. असं म्हणून ती आणि तिची जी काही फॅमिली त्या जनानखान्यात राहत होते, त्यामध्ये तिची एखादी मावशी, तिचे कझिन्स आणि तिचे एक सावत्र वडील, असे म्हणजे बेसिकली तिचा जो संच होता आणि फॅमिली सारखे ते राहत होते, ते ह्या मध्ये होते. आणि ते त्यांच्या मूळ घरी अमृतसरला जायचं ठरवतात. अमृतसरला ते जातात, पण सतत त्यांच्या डोक्यावरती आपण पकडले जाणार ह्याची भीती असते. पण काइंडनेस ऑफ स्ट्रेंजर आपण असं म्हणतो, जेव्हा आपण संकटाच्या काळात असतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या अनोळखी व्यक्तींच्या काइंडनेसवर, त्यांच्या दयावृत्तीवर विश्वास ठेवतो. आणि तशीच एक माणूस त्यांना मिळाला ज्याचं नाव होतं बिहारीलाल. तो तिकडे शालींचा व्यापार करणारा एक किंवा कपड्यांचा व्यापार करणारा एक मर्चंट होता. त्याला त्यांनी सांगितलं की तो जो राजाचे माणसं आहेत, खास करून राम शंभू दयाळ नावाचा राजाचा जो एक मेन सेवक होता, तो आम्हाला धमक्या देतोय आणि कुठल्याही क्षणी आम्ही पकडले जाऊ, आमच्या प्रत्येक आम्ही कुठे राहतोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची खबर त्यांना आहे. आणि ते काही आत्ताचा काळ नाही, हे 100 वर्ष जुनं आहे. त्यामुळे फोन्स वगैरे अशा मॉडर्न कम्युनिकेशनच्या काय सर्वेलन्सच्याही काहीच हे नव्हतं. तरी आपल्या प्रत्येक मूव्हचा अंदाज हा त्या राजाला कसा आहे हे त्यांना कळत नव्हतं आणि ह्यामुळे ते सतत घाबरलेले होतं, असं त्यांनी बिहारीलाल
यांना सांगितलं. बिहारी लाल यांनी त्यांना सजेस्ट केलं की आता तुम्ही अमृतसरमध्ये आहात हे त्यांना कळलंय, त्यामुळे तुम्ही हुशारी त्याच्यातच आहे की तुम्ही आता लवकरात लवकर इथून पळून जा आणि मी सजेस्ट करीन की तुम्ही इथून पळून मुंबईला निघून जा. मुंबईला माझा एक भाऊ आहे जो बॅरिस्टर आहे, तो तुम्हाला त्याच्या घरामध्ये स्थान पण देईल आणि बॅरिस्टर असल्यामुळे तो तुम्हाला तुमची केस बनवायला किंवा तुम्हाला काहीतरी लिगल प्रोटेक्शन मिळायला मदत करेल. असं म्हणून अमृतसरमधनं आपला गाशा गुंडाळून ही अख्खी फॅमिली मुंबईला निघून जाते. मुंबईला या बिहारी लाल यांचा भाऊ त्यांना भेटतो आणि तो त्यांना वर्सोव्यामध्ये घेऊन जातो की तिकडे एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये तुम्ही राहा, मी तुम्हाला त्यांची तिकडे सोय करून दे. पण अमृतसरला त्यांना जे फिलिंग येत होतं की आपल्याला सतत कोणतरी बघतंय, सतत ऑब्झर्व करतोय, आपण सेफ नाही आहोत, तेच फिलिंग इथे वर्सोव्यातही त्यांना परत यायला लागतं. बापरे. त्यांना असं वाटायला लागतं की आपण परत कुठल्या तरी ट्रॅपमध्ये अडकतोय आणि कळत नसतं काय. त्यामुळे एक दिवस ते ठरवतात की आता यांच्या घरामध्ये, कोणाच्या तरी परक्यांच्या घरामध्ये राहण्याच्या ऐवजी आपल्याकडे जे काही पैसे आहेत त्याच्यातनं आपण आपलं घर घेऊया, एक वेगळं घर घेऊया आणि आपण आपले राहूया. असं म्हणून मुंबईमध्ये ते आपल्या वेगळ्या घरामध्ये जाऊन राहतात. काही दिवसांनी हा जो भाऊ असतो बुलाकी दास, बिहारी दास यांचा, तो त्यांना परत भेटायला येतो आणि म्हणतो मला आजची रात्र तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थान राहायला द्या. हे परत त्यांना खूप विचित्र वाटतं की एकतर ह्याला कसा कळला आपल्या घरचा पत्ता, हा इकडे कसा आला, आणि मुंबईतच राहून तो स्वतः तो यांच्याच घरात राहायचा. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांना असं लक्षात आलं की बिहारी दास यांचा एक नोकर त्यांच्याबरोबर आलेला होता मुंबईमध्ये आणि तो ह्यांच्याबरोबर शिफ्ट सुद्धा झालेला होता. आणि तो आणि हा बुलाकी दास हे दोघं मिळून त्यांच्याकडचे पैसे चोरण्याचा त्यांचा प्लॅन आहे हे त्यांना कळलं आणि तिच्या सावत्र वडिलांनी, मुमताज बेगमच्या सावत्र वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली या दोघांच्या विरुद्ध. जेव्हा पोलीस कंप्लेंट केली तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की त्या नोकर आणि बुलाकी दास हे दोघंही त्यांना वाटत होते त्या व्यक्ती नव्हत्या. डोंट टेल मी ते राजाचे. येस. बापरे. अमृतसरमध्ये त्यांना भेटलेला तो दयाळू माणूस स्वतः बिहारी दास आणि त्याचा भाऊ आणि त्याचा नोकर हे सगळे त्या राजाची आणि रामशंभू दयालची माणसं होती. बापरे. आणि त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स अशा होत्या की मुमताज बेगमला इथे परत आणा, पण जर तिने प्रोटेस्ट केला तर तिचं नाक छाटा आणि तिच्या सगळ्या परिवाराचा खून करा. बापरे. पण त्या दिवशी चोरीच्या आरोपामुळे हे दोघं पकडले गेले आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींची कबुली आली की आम्हाला अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स होत्या. पण 100 वर्ष आणि आत्ता जर कुठची गोष्ट बदलली नसेल तर ती हीच आहे की जर तुम्ही पॉवरफुल असाल, जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुमच्या विरुद्ध सिस्टम काहीच ऍक्शन घेत नाही. बरोबर. आणि त्याच पद्धतीने पोलिसांनी काहीही केलं नाही. त्यांना हे लक्षात आलं की ह्या सगळ्या तिच्या परिवारामध्ये तिची एक मावशी त्यांच्या बरोबर राहत होती, नथुबाई नावाची. ती स्वतः त्या राजाला मिळालेली होती आणि ती ब्राईब घेऊन ह्या सगळ्यांच्या बद्दल त्या राजाला माहिती पुरवत होती. बापरे. आता ह्या सगळ्या परिवारांनी मुंबई सोडून परत अमृतसरला जायचं ठरवलं. सगळा परिवार अमृतसरला गेला पण मुमताज मात्र परत मुंबईतच राहिली. याचं कारण असं होतं की ती प्रेमात पडलेली. कोणाच्या? आता हे मुंबईत ज्या काही ब्रीफ काळासाठी ते राहिले तेव्हा तिच्या एका कझिन थ्रू तिची ओळख झाली एका श्रीमंत बड्या घरातल्या माणसाशी, जो तेव्हाच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे BMC मध्ये कामाला होता आणि त्याचं नाव होतं अब्दुल कादिर बावला. आता ह्या दोघांचा एक रोमॅन्स सुरू झाला. ते दोघं एकत्र राहायला लागले. ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. त्याच्या गाडीमधनं, जी काळ्या रंगाची स्टुडेबेकर गाडी होती, त्या गाडीमधनं ते फिरायला जायचे. आणि हे सगळं सुखात चालू असताना ही त्या दिवशीची घटना घडली आणि अब्दुल करीम बावलाचा 12 जानेवारी 1995 साली दुर्दैवी मृत्यू झाला. ह्याच्यामध्ये अजून दुर्दैवाची गोष्ट अशी होती की ज्या क्षणी त्याचा मृत्यू झाला त्या क्षणी मुमताज बेगम ही गरोदर होती त्याच्या अब्दुल करीम बावलाच्या पासून. बापरे. त्यामुळे तिला जे पहिले दुःख
तिने सोसलेलं आपलं पोटचं पोर जाण्याचं. आता पोटचं पोर पदरात घेऊन तिचं प्रियकर मात्र ह्या जगातनं निघून गेलेला होता. पण तरी तिच्याकडे जे काही रिसोर्सेस होते त्या सगळ्या निशी तिने ह्या राजाला कोर्टात खेचायचं ठरवलं. बर. तिला हळूहळू असं पोलिसांना या तपासादरम्यान लक्षात आलं की ते पकडायला ते जे गुंड आलेले लाल गाडीतनं किंवा तिच्यावर पाळत ठेवणारी लोक किंवा तिचा वॉचमन जो यांना फितूर होता, ही सगळी लोक इंदोरच्या राजघराण्याच्या स्टेट पोलीस फोर्स मधले पोलीस अधिकारी होते. बापरे, म्हणजे ते सगळं पेड हेच लोक होते याच माणसाचे. सो सगळे स्टेट रिसोर्सेसचा राजा वापर करून घेऊन त्याच्या मिस्ट्रेस बद्दलचं त्याचं ऑब्सेशन आणि तिला जीवानिशी मारणं किंवा तिला त्याच्याकडे परत कैदी म्हणून घेऊन येणं, ह्यासाठी स्टेट रिसोर्सेस वापरून माणसं काम करत होती. आणि ह्या सगळ्याचा सूत्रधार होता आनंदराव फणसे. ओके. जे त्यांचे दिवाण जी होते त्या राज्याचे. ओके. आणि केस जेव्हा उभी राहिली तेव्हा ह्या आनंदराव फणसांच्या विरुद्ध ही सगळा खटला चालला. आणि तो खटला लढणारे बॅरिस्टर होते मोहम्मद अली जिन्ना. मोहम्मद अली जिन्ना? येस. बापरे. त्या काळातले मुंबईमधल्या अत्यंत नावाजलेल्या वकिलांपैकी एक मोहम्मद अली जिन्ना. आणि ट्रायल सुरू झाली जी खूप जास्त ड्रॅग झाली. मुमताज बेगम पूर्ण आपल्या शक्तीनिशी आणि पूर्ण सगळी सत्वानिशी ह्या ट्रायलमध्ये विटनेस बॉक्समध्ये उभी राहिली. आणि ते ब्रिटिश ऑफिसर्सचे पुरावे, एकंदर बाकीचे पुरावे, ह्या सगळ्याच्या जोरावर एकूण 9 आरोपींबद्दल खटला सुरू झाला आणि त्यापैकी 7 आरोपींना शिक्षा देण्यात आली. ओके. या 7 पैकी 3 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता मोहम्मद अली जिन्ना ज्या आनंदराव फणसांचा डिफेन्स करत होते त्यांनी स्वतःचा रोल जस्टिफाय केला की आनंदराव फणसांना फाशीची शिक्षा नाही झाली, पण जन्मठेपेची शिक्षा त्यांच्या विरुद्धचे गुन्हे सिद्धच होणार होते. पण जिन्नांच्या वकिली कौशल्यामुळे ती फाशी न होता जन्मठेपेची शिक्षा त्यांना झाली. ह्या सगळ्यामध्ये त्या राजाचंही रेप्युटेशन गेलेलंच होतं. आणि आता ब्रिटिशांनी राजाला 2 ऑप्शन्स दिलेले की एकतर तुला आम्ही ट्रायलवर हे करू. अर्थात तेव्हा काही कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात नव्हती, त्यामुळे प्रत्येकाचे स्टँडर्ड्स वेगळे होते. ज्या पद्धतीने कॉमन लोकांना ट्रायल फेस करायला लागायची तसं राजाला नव्हती फेस करायला लागायची. पण तरी ब्रिटिशांनी त्याला असं ऑप्शन दिलं की तेव्हा ज्युरी सिस्टीम होते ज्याच्यात ज्युरी ऑफ पियर्स म्हणजे समान लोकांची ज्युरी बसवली जाते. ब्रिटिशांनी म्हटलं आम्ही ट्रायल तरीही घडवून आणू आणि तुझ्या पियर्सची ज्युरी बसवू. म्हणजे तुझ्याच फेवर मध्ये लागणार. तो निकाल फेवर मध्ये नाही लागणार, पण त्या सगळ्या राजांमध्ये तू काय केलेले ते गुन्हे तरी दिसणार किंवा मग तू तुझं थ्रोन सोडून दे. त्यांनी दुसरा चॉईस स्वीकारला आणि मुमताज बेगमचा पाठलाग करणं सोडून देणं आणि त्याचा थ्रोन सोडून आपल्या मुलाचा राज्याभिषेक करणं. बरं. ह्या 2च शिक्षा त्या राजाला मिळाल्या. आणि मुमताज नंतर सुदैवाने, माहिती नाही त्याच्यानंतर ती कुठे राहिली काय राहिली, पण तिच्या आयुष्यातली सगळी नॉर्मल्सी काढून घेतलेलीच गेली होती. ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात भयंकर जाणवणारी गोष्ट अशी होती की ही गोष्ट जरी 1925 साली घडलेली होती, टायटल्स संपली आहेत आता, राजा रजवाडे नाही आहेत आता, कॉन्स्टिट्यूशनल आहे, आपण डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये राहतो, पण तरीही पॉवरफुल लोक हे आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा वापर आपल्या ऑब्सेशनसाठी कशा पद्धतीने करून घेतात. उत्तम उदाहरण आहे ही गोष्ट 1925 मध्येही तशीच होती आणि अजूनही 100 वर्षांमध्येही तशीच आहे. म्हणजे मला तर हे वाटतं की याचे 2 पॅरलल्स काढू शकतो आपण, त्या काळातलं आणि ह्या काळातलं. आजकालही खूप आपण बघतो टॉक्झिक रिलेशनशिप हे त्याचं एकदम उत्तम उदाहरण आहे की लडकी के नाम ही उसकी हा होती, हे जे परफेक्ट आजकाल असतं. आणि त्याच्यातनं आता ऍसिड अटॅक्स म्हणू आपण किंवा अशा ज्या गोष्टी घडतायत की नाही ती नाही म्हणते ना, याचा अर्थ तुला अजून ट्राय करायचंय, अजून पुश कर तिला की ते मग ते होणारच. आणि तू काही असू दे, कोणाचीच होऊ नये. म्हणजे इगो जो आड येतो ना, आणि तो त्या काळातही होता ना, अजूनही आहे. आणि आपण रुचिका गेहरोत्राची केस करेक्ट याच्या आधी डिस्कस केलेली, त्यातही हाच पॅटर्न होता की एक पॉवरफुल माणूस, त्याचं एक अनहेल्दी ऑब्सेशन होतं एका मुलीबद्दल
आणि तो त्याच्याकडे असलेली सगळी ताकद, सगळ्या सरकारी यंत्रणा वापरतो त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी. 100 वर्ष झाली आहेत भारताला स्वातंत्र्य मिळालंय, आपण लोकशाहीमध्ये राहतोय, पण खरंच काही बदललंय का हा प्रश्न पडतो. खूप मोठा प्रश्न. सो आता मुमताज जरी आपण म्हणतोय तर मुमताज एक सिंगल लेडी होती, तिचा प्रियकर मेला त्याच्यामध्ये आणि ती गरोदर पण होती. आणि मी मध्ये एक असं वाचलंय देखील होतं की जी कुणी विक्टिम्स असतात त्यांच्यावरती जो गुन्हा घडतो तो वाईटच असतो, पण त्यानंतर त्यांच्या सोबत जे ट्रायल चालते किंवा मग मीडिया ट्रायल म्हणू आपण आत्ताच्या भाषेमध्ये, किंवा त्यांना जे काही समाजाप्रती भोगावं लागतं की नाही हिचीच चूक असेल, हिनीच काहीतरी केलं असेल, तर हे त्या गुन्हापेक्षा पण एवढं वाईट असतं की त्या गुन्हे म्हणजे आपण जे केसेस बघतो ना, सुसाईड होतात विक्टिमच्या किंवा मग स्वतःवरतीच ते काहीतरी मोठं पाऊल उचलतात, तर तो जे आपण समाज म्हणून जे लक्ष ठेवलं पाहिजे ना की ती आपल्यातलीच आहे आणि वी शुड हॅव सम एम्पथी, सिम्पथी पण आणि एम्पथी पण त्यांच्या टुवर्ड्स काहीतरी, जेणेकरून त्यांना पण आपल्याला काहीतरी म्हणजे भरोसा जो आपण म्हणतो ना तो त्यांना राहील की आपल्यासोबत कोणीतरी आहे की ज्याच्यामुळं ते पुढे तरी त्यांना जस्टिस मिळेल आणि हे होईल. अगदी खरं आहे. आणि मी जेव्हा हे केसबद्दल वाचायला लागले तेव्हा मला असं वाटत होतं की आपण जनरली 100 वर्षाच्या पूर्वीच्या ज्या गोष्टी असतात ना त्याला रिलेट नाही करू शकत. म्हणजे मला असं वाटलं की अरे ह्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकारी आहेत, राजे आहेत, त्या राजांकडे काम करणारी माणसं आहेत, कोर्टिझन्स आहेत, तर ह्या काळातल्या केसला आपण अजिबात रिलेट करू शकणार नाही आणि ही काहीतरी आपण एक फक्त इतिहास म्हणून ह्या गुन्ह्याकडे बघू. पण ही गोष्ट जसजशी मी सांगत गेले किंवा त्याच्याबद्दल वाचत गेले तेव्हा दुर्दैवाने ही गोष्ट आजही खूप जास्त रिलेटेबल आहे आणि हे खूप त्रासदायक आहे. म्हणजे 100 वर्षात बाई ही फक्त पुरुषांनी ऑब्सेस करण्याची गोष्टच तेव्हाही होती आणि आताही राहिलेली, आणि त्याच्या ऑब्सेशन पायी अनेक त्याच्या हाताखालची माणसं त्याचं हे मिशन चालवायला म्हणजे कुठल्याही पॉवरफुल माणसाने सांगितलं तर ते बरोबरच असणार, अँड दॅट वी हॅव टू डू. हात जो घेऊन चालले म्हणजे त्या काळात पण आपण जे म्हणायचो की अंधभक्ताच्या मागे जे लोक जातात तेच आत्ताही दिसतंय आपल्याला आणि ते त्या काळातही होतं. आणि ते 100 वर्षात काही आपण पुढे गेलोय, मागं आलोय का तिथंच आहोत, हा म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता आपल्याला. आणि अशा केसेसमधनं तर वाटतच आहे. म्हणजे आत्ता आपण म्हणजे नाही म्हटलं तरी आता आजूबाजूला आपल्याकडे ह्याच गोष्टी बघायला भेटतात आपल्याला. अगेन इतिहासात पण ना आपण हे असं म्हणताना खूप कमोडिटी असल्यासारखं म्हणतो, किंवा ती एक कुठचं तरी कॅरेक्टर होतं हेलेन ऑफ ट्रॉय, तिचं सौंदर्याचं आपण वर्णन करतो, ब्युटी दॅट लॉन्च्ड 1000 शिप्स वगैरे काहीतरी. पण मुळात एका बाईसाठी युद्ध घडवणं किंवा ती कॉन्क्वर करण्याची गोष्ट आहे असं, ट्रॉफी आहे असं वाटून घेणं, ही वृत्ती आजही दुर्दैवाने बदललेली दिसत नाही. आणि म्हणून आय थिंक ह्यासारख्या केसेस जरी इतिहासातल्या असल्या तरी त्याकडे आजच्या नागरिकशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गुन्हेगार कोणमध्ये बघणं माझ्या मते खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला ही केस कशी वाटली हे नक्की सांगा. इतिहासातल्या अजून कुठच्या केसेसबद्दल आम्ही बोलू का तेही आम्हाला नक्की सांगा. आणि ही केसेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.